देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये गेल्या पाऊण तासापासून बंद दाराआड चर्चा। शिंदे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक सूत्रांची माहिती। शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होतील याची खात्री, फडणवीसांना विश्वास। शिंदेंचं माहिती नाही, मी मात्र शपथ घेणार। पत्रकार परिषदेत अजित पवारांची टोलेबाजी। तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळा शपथ घेण्याचा अनुभव आहे, शिंदेंचाही प्रतिटोला। महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन केला सत्ता स्थापनेचा दावा। आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवलं। राज्यपालांनी औपचारिकपणे दिलं सत्ता स्थापनेचं निमंत्रण। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड। जनादेशाचा आनंद, पण जबाबदारी वाढली, फडणवीसांचं वक्तव्य। नव्या सरकारचा उद्या संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी। आझाद मैदानवर जय्यत तयारी। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांना शपथविधीचं निमंत्रण। सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही बोलावल्याची सूत्रांची माहिती। शपथविधी सोहळ्यासाठी भाजपमध्ये उत्साह। 800 महिला कार्यकर्त्या नागपूरहून निघाल्या। तर पुण्यामध्ये मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार। राहुल नार्वेकरांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची शक्यता। येत्या 9 डिसेंबरला होणार अध्यक्षांची एकमताने निवड। सात ते 9 डिसेंबर दरम्यान विधानसभेचं विशेष अधिवेशन। आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचं अभिभाषण होणार। गाझीपूर बॉर्डरवर ताफा अडवल्यानं हिंसाचारग्रस्त संभलला जाणारे राहुल गांधी आणि प्रियंका दिल्लीला परतले। केवळ मीडियाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल। अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार। बादल थोडक्यात बचावले, हल्लेखोर ताब्यात।